नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय पिंपळा दहिवडा येथे सहशिक्षक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 प्रकरण 5 संभाव्यता प्रश्नसंच 5 उदाहरण क्रमांक 7 ते 11 हे अभ्यासणार आहोत। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर आता आपण 7वं उदाहरण सोडवूया। एका फाशाची 6 पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत। त्याच्यावर ए बी सी डी ई ए असे पृष्ठ आहेत। 1 2 3 4 5 6 च्या ऐवजी ए बी सी डी ई ए आहेत। हा फासा एकदाच टाकला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा। वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे। नंबर 2 वरच्या पृष्ठभागावर डी मिळणे। हे त्याच फाशाचंच उदाहरण आहे, फक्त 1 2 3 4 5 6 च्या ऐवजी ए बी सी डी ई ए आहेत। मग नमुना अवकाशमध्ये ह्याचे काय येतील? ए बी सी डी ई ए येतील। लिहा, एक फासा एकदाच टाकला असता एक फासा एकदाच फेकला असता तर नमुना अवकाश यस बरोबर। ह्याचे पृष्ठ कसे आहेत? ए बी सी डी ई, ए बी सी डी ई ए। एन ऑफ एस बरोबर 6 पृष्ठ आहेत। 1 2 3 4 5 6 पृष्ठ आहेत, म्हणून एन ऑफ एस बरोबर 6। आता समजा ए ही घटना, ए ही घटना वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे। वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे म्हणून ए या संचामध्ये ए किती वेळेस आहे? 2 वेळेस आहे, ए आणि ए, म्हणून ए कॉमा ए 2 पृष्ठ आहेत एचे। तर आता एन ऑफ ए बरोबर 2, एन ऑफ ए बरोबर 2 येईल। आता एन ऑफ ए ची, ए या घटनेची संभाव्यता काढायची आहे। ए या घटनेची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस। मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए 2, एन ऑफ एस 6, बे 1 बे 6, म्हणजेच पी ऑफ ए बरोबर 1/3। पी ऑफ ए बरोबर 1/3। आता समजा घटना बी, वरच्या पृष्ठभागावर डी मिळणे। वरच्या पृष्ठभागावर डी मिळणे। आता बी या संचामध्ये डी चा एकच पृष्ठ आहे, बरोबर। डी चा एकच पृष्ठ आहे म्हणजे एकदाच मिळेल। एन ऑफ बी बरोबर 1। आता पी ऑफ बी काढा। बी या घटनेची संभाव्यता बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस। एन ऑफ बी छेद एन ऑफ एस, मग पी ऑफ बी बरोबर 1/6। पी ऑफ बी बरोबर 1/6
म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/3 आणि पी ऑफ बी बरोबर 1/6. आता 8वा प्रश्न सोडूया. एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिलेली आहे. त्यातून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1, तिकिटावरील संख्या विषम असणे. नंबर 2, तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. तर एका खोक्यामध्ये 30 तिकीट आहेत. त्यावर 1, 2, 3, 4 असे 30 पर्यंतचे एका तिकिटावर एक अंक अशा प्रकारे लिहिलेले आहे. तर त्याचा नमुना अवकाश काय येईल मग? 1, 2, 3, 4, 5, 6 असं 30 पर्यंत. नमुना अवकाश S बरोबर 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 30. N ऑफ S बरोबर 30. N ऑफ S बरोबर 30. आता समजा ए ही घटना तिकिटावरील संख्या विषम असणे. तिकिटावरील संख्या विषम असणे. म्हणून ए या घटनेमध्ये असलेले घटक विषम संख्या 1 ते 30 पर्यंतच्या कोणत्या कोणत्या असतील? 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29. तर N ऑफ ए बरोबर एकूण किती संख्या असायला पाहिजेत? 15 असायला पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता ए या घटनेची संभाव्यता पी ऑफ ए या घटनेची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए बरोबर N ऑफ ए छेद N ऑफ S. म्हणजे पी ऑफ ए बरोबर N ऑफ ए 15, N ऑफ S 30. ह्याला संक्षिप्त रूप द्या. 15 न भाग जाईल. 15 1 15, 15 2 30. म्हणजे पी ऑफ ए बरोबर 1/2. हे आली पहिल्या घटनेची संभाव्यता. आता घटना बी. समजा घटना बी तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. म्हणून बी बरोबर. आता 1 ते 30 मधल्या पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग म्हणजे वर्ग असलेल्या 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग अशा पद्धतीनं. तर कोणत्या कोणत्या संख्या येतील? 1 च्या नंतर 2चा वर्ग असलेली 4, 3चा वर्ग असलेली 9, 4चा वर्ग असलेली 16, 5चा वर्ग असलेली 25, त्याच्या पुढे 6चा 36 होते, त्याच्यात नाही. म्हणून N ऑफ बी बरोबर 5 संख्या येतात. 5 संख्याचे वर्ग 1, 2, 3, 4, 5. N ऑफ बी बरोबर 5. आता बी या घटनेची संभाव्यता काढा. पी ऑफ बी बरोबर N ऑफ बी छेद N ऑफ S. म्हणजेच पी ऑफ बी बरोबर 5/30. 5/30. आता 5ला 30 न भाग जातो.
5 × 5 5 × 30 म्हणून पी ऑफ बी बरोबर 1/6 ही झाल्या बी या घटनेची संभाव्यता. म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/2 आणि पी ऑफ बी बरोबर 1/6. आता 9वा प्रश्न सोडवूया. एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. तर बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला. तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा. एक बाग आहे या प्रकारची, त्याची लांबी आहे 77 मीटर, रुंदी आहे 50 मीटर आणि त्या बागेमध्ये 14 मीटर व्यासाचे तळे आहे. तर बाजूच्या इमारतीवर वाळत घातलेला टॉवेल तो बागेत येऊन पडला. मग तो तळ्यात पडले असण्याची संभाव्यता किती? तर कसं काढायचं? एकदम सोपं आहे, काही कठीण नाही ह्याच्यामध्ये. एखाद्या वेळेस काय होतं की आपण हे बाग तळं म्हणून अवघड आहे असं समजतो, पण खूप सोपं आहे. तर या बागेचं क्षेत्रफळ म्हणजेच n(s) असेल. तो टॉवेल उडून कुठं आला? बागेत आला. मग बागेत कुठेही पडणार ना, पूर्ण जागेत. मग त्याच्यातच तळं आहे, मग कुठेही एका ठिकाणी पडेल. म्हणजेच n(s) बरोबर बागेचे क्षेत्रफळ. आता तो टॉवेल त्या तळ्यातच पडेल, ही झाली आपली घटना. तो टॉवेल तळ्यात पडेल म्हणजे तळ्याचे क्षेत्रफळ. समजा घटना ए टॉवेल तळ्यात पडण्याची आहे. मग n(a) बरोबर तळ्याचे क्षेत्रफळ. म्हणजे काय काढायचं आपण? n(s) काढा म्हणजे बागेचे क्षेत्रफळ आणि n(a) काढा म्हणजे तळ्याचे क्षेत्रफळ. तर लिहा बागेची लांबी बरोबर 77 मीटर व रुंदी बरोबर 50 मीटर. आता बाग कुठल्या आकाराची आहे? आयताकृती आहे, बरोबर. म्हणून बागेचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. बाग आयताकृती आहे ना, बाग आयताकृती आहे म्हणून बागेचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी 77 गुणिले 50. आता याचा गुणाकार करा. हा 0 जशाच तसं ठेवा. 5 × 7 = 35 चे 5 हातचे 3, 5 × 7 = 35, 35 आणि 3 = 38, 3850 चौरस मीटर. आता म्हणजेच हे झाला n(s). काय झाला? n(s). म्हणून n(s) बरोबर 3850. आता काढा तळ्याचे क्षेत्रफळ. तळ्याचा व्यास बरोबर 14 मीटर आणि आता तळ्याची त्रिज्या बरोबर व्यास छेद 2 बरोबर व्यास 14/2. 14ला 2 ने भागाकार करा. 2 × 7 = 14, 7 मीटर. 2 × 1 = 2, 2 × 7 = 14. आता तळ्याचे क्षेत्रफळ काढा. तळ्याचे क्षेत्रफळ बरोबर πr². 22/7 गुणिले 7चा वर्ग म्हणजेच 22/7 गुणिले 7 गुणिले 7. हा 1 7 आणि हा 1 7 कॅन्सल होईल. 22 × 7 = 54. 154 चौरस मीटर.
आता टॉवेल तळ्यात पडण्याची संभाव्यता ही झाली घटना ए. समजा घटना ए, टॉवेल तळ्यात पडण्याची आहे. आता टॉवेल तळ्यात पडण्याची आहे म्हणजे एन ऑफ ए बरोबर 154 होईल. एन ऑफ ए बरोबर 154. आता आपल्याला ए या घटनेची संभाव्यता काढायची आहे म्हणजे पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. म्हणजे याचं पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए 154, एन ऑफ एस 3850. आता हे संक्षिप्त रूप द्या ह्याला. 11ने पण भाग जाईल ह्याला. बघा भाग जातो का. 11 एक 11, 4 उरले इथं. 11 चौक 44, 11 दुने 22, 11 त्रिक 33. किती उरतील इथं 5. 11 पाचे 55, 11 शून्य 0. आता 14ने भाग जातो का बघायला. 14 एक 14, 14 दुने 28, 7 उरले. 14 पंचे 70. म्हणजेच पी ऑफ ए बरोबर 1/25. पी ऑफ ए बरोबर 1/25 म्हणजे टॉवेल तळ्यात पडण्याची संभाव्यता आहे 1/25. म्हणून उत्तर लिहा. टॉवेल तळ्यात पडण्याची संभाव्यता 1/25 आहे. 1/25 आहे. तर आता आपण 10वं उदाहरण सोडवूया. संधीच्या एका खेळामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 यापैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1, तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे. नंबर 2, तो बाण विषम अंकावर स्थिरावणे. नंबर 3, बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे. आणि नंबर 4, बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे. तर या एवढ्या 4 घटनांच्या संभाव्यता आपल्याला काढायच्या आहेत. तर याचा नमुना अवकाश येईल. संधीच्या एका खेळामध्ये एक ते चक्र दाखवलेलं आहे. ते चक्र फिरवल्यानंतर तो बाण जो दाखवला तो बाण कुठल्याही एका अंकावर स्थिर होतो. हा तो खेळ आहे. हा एक प्रकारचा की जे आनंदनगरी वगैरे येते ना त्याच्यामध्ये हा खेळ असतो. मग तो ज्या अंकावर जे अंक सांगितला त्या अंकावर बाण स्थिरावतो का नाही हे पाहिलं जातं. तर या प्रयोगाचा नमुना अवकाश काय येईल. या नमुना अवकाश यस बरोबर त्याच्यावर 8 अंक आहेत एकूण. 1 2 3 4 5 6 7 8. एन ऑफ यस बरोबर 8. आता समजा घटना ए. पहिली घटना आहे तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे. तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे. म्हणून ए बरोबर आता 8 हा अंक त्या चक्रावर किती वेळेस आहे. एकच वेळेस आहे. म्हणजे ए या घटनेमधले घटक किती येतील. एकच येईल 8 हा अंक. म्हणून एन ऑफ ए बरोबर 1. आता या घटनेची संभाव्यता काढा. ए या घटनेची
संभाव्यता पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस, म्हणजेच पी ऑफ ए बरोबर 1/8. आता समजा बी ही घटना, तो बाण विषम अंकावर स्थिरावणे. विषम अंकावर राहील. म्हणून बी या घटनेमधील घटक विषम अंक कोणकोणते आहेत? आता 1 3 5 7 1 3 5 7 1 3 5 7 म्हणजेच एन ऑफ बी बरोबर 4. तर आता या घटनेची संभाव्यता पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस, म्हणजेच पी ऑफ बी बरोबर 4/8. 4 1 4 4 2 8, म्हणजेच पी ऑफ बी बरोबर 1/2. बी या घटनेची संभाव्यता किती आली? 1/2. आता समजा सी ही घटना, तो बाण 2 पेक्षा मोठ्या अंकावर स्थिरावणे. 2 पेक्षा मोठ्या अंकावर स्थिरावणे. तर आता 2 पेक्षा मोठे अंक कोणकोणते आहेत? 2 पेक्षा मोठे म्हणजे 3 4 5 6 7 8. 3 4 5 6 7 8. हे एकूण किती घटक झाले? 1 2 3 4 5 6 घटक झाले. म्हणून एन ऑफ सी बरोबर 6 आणि पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. आता संख्या ठेवा याच्यामध्ये. पी ऑफ सी बरोबर 6/8 बेत्रिक 6 बेचोक 8, म्हणजे पी ऑफ सी बरोबर 3/4. आता समजा घटना डी, बाणाने दर्शविलेली संख्या 9 पेक्षा मोठी असणे, 9 पेक्षा लहान असणे. म्हणून डी बरोबर 9 पेक्षा लहान म्हणजे सर्वच येतील 1 ते 8 पर्यंतच्या. 1 2 3 4 5 6 7 8. एन ऑफ डी बरोबर 8. आता काढायचंय पी ऑफ डी. पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेद एन ऑफ एस. तर एन ऑफ डी म्हणजे 8 आहे. 8/8 8 1 8 8 1 8, म्हणजे पी ऑफ डी बरोबर 1. पी ऑफ डी बरोबर 1. म्हणून उत्तर लिहा सर्व. पी ऑफ ए किती आलं? 1/8. पी ऑफ बी 1/2. पी ऑफ सी 3/4 आणि पी ऑफ डी बरोबर 1. अकरावा प्रश्न सोडूया. प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत.
तर खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. नंबर 1, काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. नंबर 2, काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे. नंबर 3, काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे आणि काढलेल्या कार्डावरील संख्या ही 5 पेक्षा मोठी असणे. या ठिकाणी 0 ते 5 यापर्यंतच्या पूर्णांक संख्या आहेत, 0 ते 5 पर्यंतच्या. तर याचा नमुना अवकाश काय येईल बघा. नमुना अवकाश यस बरोबर 0 ते 5 पर्यंतच्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5. एन ऑफ यस बरोबर 6 संख्या आहेत. 5 पर्यंत म्हणजे 5 नाही, 0 पासून मोजायचं. 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या आहेत. आता समजा घटना ए काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. तर ए बरोबर, आता नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अशा संख्या येतात. म्हणजे 0 तेवढं नैसर्गिक संख्येमध्ये येणार नाही, म्हणून याच्यातलं 0 सोडून सर्व लिहा. 1, 2, 3, 4, 5. एन ऑफ ए बरोबर 5. या 5 संख्या आहेत. आता पी ऑफ ए काढा. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ यस. म्हणजे पी ऑफ ए बरोबर 5/6. 5/6. आता समजा घटना बी काढलेल्या कार्डवरील संख्या ही 1 पेक्षा लहान असणे. 1 पेक्षा लहान असणे म्हणजे बी मध्ये आता 1 पेक्षा लहान ही संख्या एकच आहे, 0. म्हणून याच्यामध्ये येईल 0. तर एन ऑफ बी बरोबर 1. आता बी या घटनेची संभाव्यता काढा. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ यस. म्हणजेच पी ऑफ बी बरोबर 1/6. आता समजा सी ही घटना काढलेल्या कार्डवरील संख्या पूर्ण संख्या असणे. म्हणून सी बरोबर काय असणे. आता 0 पासून पुढच्या पूर्ण संख्या असतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारच्या. म्हणजे ह्या सर्वच घटक येतील ह्याच्यामध्ये. 0, 1, 2, 3, 4, 5. 0, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे एन ऑफ सी बरोबर 6. एन ऑफ सी बरोबर 6 घटक येतील. आता पी ऑफ सी काढा. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ यस.
म्हणजेच पी ऑफ सी बरोबर 6/6 6 एक 6 6 एक 6 म्हणजे पी ऑफ सी बरोबर 1. सी या घटनेची संभाव्यता आले 1. आता समजा घटना डी. समजा घटना डी. काढलेल्या कार्डवरील संख्या कार्डवरील संख्या 5 पेक्षा मोठी 5 पेक्षा मोठी असणे म्हणून डी बरोबर. आता 5 पेक्षा मोठी संख्या याच्यात एकही नाही म्हणजे काय येणार रिक्त येणार म्हणून एन ऑफ डी बरोबर 0. एन ऑफ डी बरोबर 0. तर पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेद एन ऑफ एस म्हणजेच पी ऑफ डी बरोबर 0/6 म्हणजे पी ऑफ डी बरोबर 0. उत्तर लिहा. पी ऑफ ए बरोबर 5/6. पी ऑफ बी बरोबर 1/6. पी ऑफ सी बरोबर 0. पी ऑफ सी बरोबर 1 आणि पी ऑफ डी बरोबर 0.